विदर्भाच्या विकासाकरिता हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने माजी विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी माध्यमांशी बोलताना निवडणुकीच्या माध्यमाने घोषणांचा पाऊस पडणार असे सांगितले. नेशनल क्राइसिस किया था डिक्लेयर. अब नेशनल क्राइसिस डिक्लेयर करने के बाद विधानसभा में एमएलए को भी मार डालने का आखिरी कोरोना जैसे महामारी ने महाराष्ट्र की जनता को बचाना ये सरकार का लोकतंत्र का दायित्व है. विधानसभा में चर्चा से ज़्यादा लोगों के बीच में जो डर पैदा हुआ था उसको निकालना ही जरूरी था. तो ये लोग उसको ये करते हैं. तुम्हारे आका ने हमारे उनका आका ही है अनबॉलॉजिकल है कौन. हाँ नरेंद्र बराबर नाम. तो ये समझ लो तो उनके आका का आदेश हो गया था. फिर तो नेचुरल डिजास्टर उसको घोषित करने के बाद कोरोना को हमारी सबकी जवाबदारी बनती थी. अगर वहाँ पे अगर लोग मर जाते कुछ हो जाते तो क्या होता. ये भी आमदार थे उस समय में. इनको कुछ हो जाता तो इसलिए उनको कोरोना की स्थिति में उस समय के सेशन का अर्थ का अनर्थ मत करो. हमारे आका को कुछ नहीं जाओ तो आखिर 7 दिन का फल जनता को कुछ नहीं. जगतची आमची सुनवाई जी आहे त्या सरकारला मोदीजीचे फार जवळ आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या फार जवळ आहे. तो वाईल्ड लाईफ ॲक्ट जे आहे तो त्यांनी दुरुस्त करून घ्यावा. तो दुरुस्त झाला तर त्याच्यामध्ये वाघ असेल बिबट्या असेल हे सगळे पाळीव प्राणी त्यांनी वाईल्ड लाईफ ॲक्टमध्ये दुरुस्त केलं की झालं. मोदी है तो मुमकिन है. तो उनको बोलो कि आप थोड़ा सुधार के करके लाइए तो आप इसको शेर को भी पालो बिबट्या को भी पालो. सत्तेवर ते आलेल्या निवडून आलेले आहे. जनताने त्यांना ते बहुमताने त्यांनी विजय केलेला आहे. अशात जे नागरिक आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला ऐकलं पाहिजे. ते आज आता भीतीमध्ये आहेत, बाहेर निघत नाही आहेत, मुलांना पाठवत नाही आहेत आणि तिथे असं बिबट्या वावरतो म्हणजे चिंतेची बाब आहे. काय करताय हे आपल्या घरी घेऊन जायला तयार आहेत ना. बिबट्यांना सांगा की बाबा आमटे प्रकाश आमटे यांनी देखील त्यांना पाडलेलं होतं, त्यांना ट्रेनिंग दिली होती. पण काय खरंच एक नागरिक स्वतःच्या घरी इतकं मोठं पाडू शकतो आणि काही खरंच हे आहे पॉसिबल. देशाला गांभीर्य नसलेली लोक असं बोलतात आणि म्हणून मी गमतीवर नाही नेत. मला वाटतं की याच्यावरची चर्चा नाही. हा वाईल्ड लाईफ ॲक्ट जो आहे आपण आपला देश कायद्याने चालतं. विधानामध्ये आपण ज्या काही गोष्टी असतात त्याच्या आधारावर चालतं. कोणाचं व्यक्तिगत काय मत असेल त्याच्यावर नाही चालत. त्यामुळे स्वतः त्यांच्या घरचे जे त्यांची मिसेस त्या खासदार होत्या त्यांना माहीत आहे वाईल्ड लाईफ ॲक्ट काय असेल त्यांच्या सरकारने काय कायदे करतात त्यांना माहीत आहे. त्यांनी घरी विचारलं पाहिजे. नक्कीच या अधिवेशनामध्ये पुणे मुंबईचे प्रश्न मांडले जात आहेत. हे बिबट्यासारखा प्रकार होतोय, आपल्या सदनामध्ये पण घुमतोय. पण विदर्भाला का असं वगळलं जात आहे नेहमीप्रमाणे त्यांचे मुद्दे का नकारले जात आहेत. बिबट्या तर नागपूरमध्येही होता. चर्चा महाराष्ट्रातला भाग आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या काही अशा आपत्ती येतात त्यावेळेस महाराष्ट्राची चर्चा त्याला विदर्भाची चर्चा नाही करतात. त्यामुळे अशा आपत्तीच्या घटनेमध्ये आपल्याला विदर्भ वेगळा आणि महाराष्ट्र वेगळा नाही करता येत. पण हे अधिवेशन कशासाठी भरवलं जातं की जेव्हा आम्ही संयुक्त महाराष्ट्रात गेलो विदर्भ आपण सिक्कीम केरळातून तिकडे गेलो त्यावेळेस आपण जो करार केला त्याला नागपूर करार म्हणतात. आणि त्या करारापर्यंत मध्ये कमीत कमी वर्षातलं 2 महिन्यातलं अधिवेशन हे नागपूरमध्ये व्हावं आणि विदर्भाच्या विकासाच्या बद्दलची चर्चा होऊन विदर्भाचे प्रश्न सोडवून घ्यावे आणि विदर्भात कुठलाही बॅकलॉग नसावा हा त्याच्यामधला त्या करारातला मुद्दा होता. पण जे भाषणं मोठी मोठी देत होती विरोधी पक्षात असताना आता ते मुख्यमंत्री आहेत सत्तेत आहेत. आता ते का पळ काढतात हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला. आजही फडणवीसांच्या भाषणामध्ये मोठ्या मोठ्या घोषणा होणार आहेत कारण की पुढं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि शहरी भागाला काय देणार. गडचिरोलीला आम्ही कसं गडचिरोलीला आम्ही काय इंडस्ट्री झोन करणार आहे तिथं कसं स्टीलचे आम्ही उद्योग आणतो आहे किती लोकांना रोजगार भेटणार आहे. 1000 लोकांना घरकुल वाटप झालेलं आहे. ऐका ना किती लोकांना आम्ही रोजगार देणार आहोत गडचिरोलीमध्ये.
काय काय करणार आहे त्याचं एक दिव्य स्वप्न त्यांच्या भाषणात आता सुरू असतं. म्हणून मी बाहेर आलो. ते दिव्य स्वप्न ऐकू ऐकू माझे कान बंद पडले म्हणून त्यामुळे मी बाहेर आलेलो आहोत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ती घोषणाबाजी होईल, घोषणेचा पाऊस पडेल, पण लोकांना फायदा काय होणार काहीच लोकांना? मिळणार ऐकूनच फक्त घोषणा. हां. ठीक आहे.